कृष्णा कांबळे, मी मोहोळ तालुका येथे उपकेंद्र पेनूर येथे कार्यरत आहे। मी गेले 17 वर्ष झाले मी इथे काम करत आहे। पण आमचा 19 मार्च 2024ला तानाजी सावंत आपले आरोग्यमंत्री होते, त्यांनी माननीय तानाजी सावंत त्यांनी आम्हाला GR काढला होता की जे 10 वर्ष झाले आहेत त्यांना तुम्हाला परमनंट करण्यात येईल, समायोजन करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते आणि GR काढला होता। त्या GRची अंमलबजावणी अजूनही 17 महिने झाले, पण त्या GRची अंमलबजावणी झालेली नाही। असं एवढा दिवस होऊन पण आणि आमचा आज संपाचा 20वा दिवस आहे। 20वा दिवस असून सुद्धा इथं आम्हाला खासदार, आमदार किंवा असे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती जे आहेत ते कोणीही सुद्धा आलेले नाही। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि आम्ही उपोषण सुद्धा 10 सप्टेंबरपासून उपोषण करणार आहे। आझाद मैदान येथे उपोषण करणार आहे। मला शासनाला कळकळीची एकच विनंती आहे की शासनाने आमच्याकडे एक लाडकी बहीण तुम्ही सगळ्यांना म्हणता, आम्ही पण तुमची लाडकी बहीण असल्यासारखेच आहेत ना, मग तुम्ही आमच्याकडनं एक अंमलबजावणी करा। फक्त आम्ही काय म्हणतो, तुम्ही जे GR तुम्ही स्वतः मान्य केलेलं आहे त्या GRची तुम्ही अंमलबजावणी करा। आज त्याचा 17 महिने पूर्ण झालेले आहेत, तिची अंमलबजावणी झालेली नाही, म्हणून आमचा हे उपोषण चालू आहे। आज उपोषणचा 20वा दिवस आहे, तरी शासनाला लवकरात लवकर ही आणि उद्या आमची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये आमचे पॉझिटिव्ह विषय आमच्याविषयी बोलायला पाहिजे, तर आम्ही आमचं आंदोलन मागं घेऊ। नाही जर तिने घेतला तर आम्ही उपोषण 10 सप्टेंबरपासून उपोषण करणार आहे। एकच नारा